फ्रेंड्स, आज मैं आपको वैभव लक्ष्मी पूजा का वीडियो दिखाने वाला हूँ। मैं बहुत लेट हूँ, पूजा स्टार्ट हो चुका है तो चलो चलते हैं। मैं धीरे आवाज में बोल रहा हूँ तो चलो डायरेक्ट चलते हैं। मैं बोलूँगी फिर बताऊँगी। ये देखो, मातेचे व्रत करण्याचा त्यांनी पक्के केले. ठरविल्याप्रमाणे त्यांनी सर्व पूजा विधीसह व्रतास प्रारंभ केले. पुढच्या 4 शुक्रवारी ही त्यांनी पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच व्रत केले. 5व्या शुक्रवारी मातेची पूजा करत असताना त्यांचा छोटा मुलगा आनंदाने उड्या मारतच घरात आला. अनिताताईंनी मुलाला खुणेनेच पूजा होईपर्यंत शांत राहायला सांगितले. त्यांची शास्त्रोक्त पूजा संपल्यावर मुलाला त्यांनी विचारले, आता बोल, काय झाले? पण अत्य आनंदामुळे त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मग शांत झाल्यावर त्याने आपल्या आईला 1 लाखाची लॉटरी लागल्याचे सांगितले. अनिताताईंनी गेल्या आठवड्यात मैत्रिणीच्या आग्रहाखातीर प्रथमच तिकीट काढले होते. त्यांनी तिकिटावरील नंबर पडताळल्यानंतर मुलाचे म्हणणे खरे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनाही खूप आनंद झाला. त्याने मनोभावी लक्ष्मी मातेला नमस्कार केला. लक्ष्मी मातेनेच त्यांची अडचण दूर केली ह्यावर त्यांचा विश्वास बसला. 1 लाख रुपयाची लॉटरी लागल्यामुळे त्यांनी मुलीला 15 ऐवजी 16 तोळे सोने घालून तिचा विवाह धूमधडाक्यात करून दिला. त्या पैशामुळे त्यांनी आपल्या नवऱ्यावर योग्य उपचार करता आले. त्यांचा नवरा खडखडीत बरा झाला. नव्या जोमाने काम करून पैसे मिळू लागला. त्यामुळे मुलांचे शिक्षण, दुसऱ्या मुलीचे लग्न व्यवस्थित पार पडले. परिणामी घरात आनंद, सुख, समाधान नांदू लागले. श्रद्धेने केलेल्या मातेचे व्रताचे हे फळ होते. जय श्री वैभव लक्ष्मी माता. लताबाई या मध्यमवर्गीय गृहिणी. त्यांच्या नात्यातील सर्व मुली बहुतांश सुंदर व गोऱ्या होत्या, परंतु त्यांची मुलगी मात्र सावळीक होती आणि ह्याची खंत त्यांना सदैव वाटत होती. त्यांची मुलगी सुनीता पदवीधर झाली तरी तिचे लग्न कुठे जमत नव्हते. त्यामुळे लताताई सतत चिंताक्रांत असत. सुनीता केवळ शिक्षणातच नव्हे तर घरकाम, विणकाम, शिवणकाम यामध्येही खूप हुशार होती. लोक अंतरंगापेक्षा बाह्य अंगाकडे जास्त पाहतात, त्यामुळे लग्नासाठी तिचे रूप आडवे येत होते. एकदा सहज सुनीता तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. तिची मैत्रीण तेव्हा श्रीलक्ष्मी मातेचे व्रताचे पुस्तक वाचत होती. सुनीताला वाचण्याची पहिल्यापासूनच आवड होती. त्यामुळे ती ते पुस्तक हातात घेऊन चालू लागली. तिचे कुतूहल जागे झाले. पुस्तक वाचताना तिच्या चेहऱ्यावरच बदल पाहून तिच्या मैत्रिणीने विजयाने योग्य अंदाज बांधला. विजयाने तिला सांगितले, सुनीता, हे व्रत केल्यामुळे माझ्या परिचितांच्या सर्व चिंता दूर होऊन त्यांना इच्छित फळ मिळाले आहे. मला वाटते तू हे व्रत अवश्य करावे. तुलाही ह्याचा नक्कीच फायदा होईल. सुनीताला विजयाचे म्हणणे पटले. तिने विजयाकडे ते पुस्तक मागितले. विजयानेही ते आनंदाने तिला दिले. ती विजयाकडून हे पुस्तक घेऊन घरी आली. तिने त्यांच्या दोघीची सर्व संभाषण आईला सांगितले. आईच्याही मनात आशेची पालवी फुटली. तिने आनंदाने सुनीतानी हे व्रत करण्यास परवानगी दिली. दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता. ती सकाळी लवकर उठली. स्नान केल्याबरोबर तिने श्री लक्ष्मी मातेचे 11 शुक्रवार व्रताचा संकल्प सोडला आणि व्रताला मनोभावी सुरुवात केली. त्या पहिल्याच दिवशी रात्री सुनीताची मावशी व काका एक स्थळ घेऊन आले. मुलगा डॉक्टर MD होता. त्यांचे घराणे प्रतिष्ठित होते. बंगला, गाडी, नोकर चाकर सर्व काही होते. मुलाला पदवीधर परंतु साधी, शांत व धार्मिक मुलगी हवी होती. काकांनी सांगितलेली ही सर्व माहिती ऐकून सुनीताला खूप आनंद झाला. तिने लक्ष्मी मातेची कृपा ओळखली. लवकरच मातेला आशीर्वादामुळे तिचा विवाह धूमधडाक्यात पार पडला. मातेचे व्रत तिने मनोभावी केल्यामुळे तिला लगेचच त्याचे फळ मिळाले. सर्वांना ಶ್ರದ್ಧೆನೆ ಮನ. ಜೈ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಾತಾ. ಓ ನೀವು ಏನ್ ಮಾಡ್ಲಾಗ್ತೀರಿ? ನಾ ಪೂಜಾ ಮಾಡ್ಲಾಗ್ತೀನಿ. ಸಾವಾಸ್ ಮಾಡಬಾರ್ರಿ. भांडे भी लक्ष्मी अदाळ इड्री अल्ला. देख पप्पा क्या कर रहे हैं. पापा धो रहा है.
पण इतना जोर से जैसे कुछ यही हो रहा है. मनीराम शेठजी हिरांच्या व्यापार करीत होता. स्लोली करो ना. त्यात त्यांना नफाही चांगला मिळायचा. मिळालेल्या पैशात ते आपले पत्नी व 2 मुलासह आनंदाने राहत असत. ते कोणाची फसवणूक कधीही करत नसत. त्यामुळे व्यवसायातील प्रामाणिकपणाबद्दल पंचक्रोशीत त्यांचा लौकिक होता. गुरुवारचा दिवस होता. त्यांनी ग्राहकाला देण्यासाठी हिऱ्याची एक डब्बी सोबत घेतली. नेहमीप्रमाणे दुकान बंद करून रात्री ते घरी आले. पॅन्टच्या खिशामध्ये ठेवलेल्या हिऱ्याची डब्बी ते काढू लागले, तर त्यांना ती डब्बी सापडेना. खिशामध्ये ठेवलेल्या हिऱ्याची डब्बी ते काढू लागले, तर त्यांना ती डब्बी सापडेना. त्यांनी घाबरून 4-5 वेळा उलटे सुलटे खिसे तपासले, पण डब्बी मिळाली नाही. काय करावे तेच त्यांना सुचेना. त्यांचा चिंताक्रांत चेहरा पाहून त्यांची पत्नीने विचारले, तुम्ही आल्यापासून एवढे काय शोधत आहात? घामाने त्यांचा चेहरा डबडबला होता. घाबरलेल्या आवाजात ते म्हणाले, मी पॅन्टच्या खिशामध्ये ठेवलेली हिऱ्याची डब्बी मिळत नाही ग. आता आपलं काही खरं नाही. आपलं घर विकलं ना तरी त्या हिऱ्यांची किंमत चुकती करणं शक्य नाही. आता काय करायचं ग तू? ते ऐकून त्यांची पत्नीही घाबरली. रात्रीची वेळ होती. बाहेर खूप अंधार झाला होता. कंदील घेऊन ते दोघेही जण रस्त्यावरती डब्बी शोधू लागले. शोधून ते दोघेही थकले, पण त्यांना ती डब्बी काही सापडली नाही. निराश होऊन ते मध्यरात्री घरी परत आले. त्यांची रात्रीची शोधाशोध त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लालू शेठजीने पाहिली. म्हणून दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच ते सपत्नीक त्यांच्या घरी आले. तुम्ही दोघे रात्री रस्त्यावर काय शोधत होता हो? आणि एवढे का दुःखी आहात? त्यांनी अतिशय आपुलकीने विचारले. मनीराम शेठजींनी हिरांची डब्बी हरवल्याचे सांगितले. तेव्हा लालू शेठजीही घाबरले, पण त्यांच्या पत्नी मात्र समयसूचकतेने धीर देत म्हणाल्या, आज शुक्रवार आहे. आजपासून तुम्ही लक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धेने करा. त्यावर विश्वास ठेवा. कदाचित हिऱ्याची डब्बी सापडेलही. मनीराम शेठजीच्या पत्नीने अनेकांकडून या व्रताची महिमा ऐकल्या होत्या, म्हणून तिला लालू शेठजीच्या बायकोचा सल्ला पटला. ते दोघे गेल्यावर तिने स्नान केले. मनोभावी मातेच्या 21 शुक्रवारच्या व्रतात संकल्प सोडला आणि ती श्रद्धेने मातेचे नामजप करू लागली. आता बाहेर चांगलेच उजाडले होते. मनीराम शेठ लालू शेठना घेऊन पुन्हा एकदा हिऱ्यांची डब्बी शोधण्यासाठी गेले. काल आलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या दगडाकडे त्यांचे सहज लक्ष गेले. त्यांना तेथे आपल्या खिशातून न कळत पडलेली हिऱ्यांची डब्बी सापडली. त्यांना खूप आनंद झाला. अत्य आनंदाने ते रस्त्याने पळतच सुटले. त्यांच्या मागोमाग लालू शेठजीही पळत होते. त्यांनी धावत घर गाठले. घरी येऊन आपल्या पत्नीला ही वार्ता सांगितली. दोघांच्या डोळ्यातून आनंद अश्रू ओंदळले. त्यांच्या आनंदात लालू शेठजीही सपत्नीक सामील झाले. मनीराम शेठजींनी त्या दोघांचे मनपूर्वक आभार मानले. महालक्ष्मी मातेच्या व्रत संकल्पाचाच परिणाम असल्याचा त्यांनी ताडले. दोघांचेही मनोभावे लक्ष्मी मातेला नमस्कार केला. दोघांनीही ठरविल्याप्रमाणे 21 शुक्रवारचे व्रत पूर्ण केले आणि श्री वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताचे 51 पुस्तक भेट म्हणून वाटले. मनोभावी म्हणाले, जय श्री लक्ष्मी माता. श्रीधरराव आणि त्यांची पत्नी शोभाताई हे दाम्पत्य आनंदाने संसार करत होते. दररोज सकाळी 2 तास श्रीधरराव एकटेच फिरायला जात असत. श्रीधरराव 5 वाजता फिरायला गेल्यानंतर 7 वाजताच परत घरी येतात. हे तेथील रखवालदार नेहमी पाहत होता. नेहमीप्रमाणे एका शुक्रवारी श्रीधररावांनी सकाळी फिरायला गेलेले रखवालदाराने पाहिले आणि आज डाव साधायचंच असे त्याने ठरवले. श्रीधरराव जाताना घराचे दार नुसतेच ओढून घेत असत. शोभाताई झोपलेल्या होत्या. रखवालदाराने त्यांच्या घराचा दरवाजा हळूच ढकलला. शोभाताईंच्या उशा शेजारी चाव्या होत्या. त्या त्याने सावकाशपणे घेतल्या. हळूच कपाट उघडून शोभाताईंचे सर्व दागिने काढून घेतले. नंतर कपाट लावून पूर्ववत चाव्या ठेवून तो तेथेच गुपचूप सटकला. श्रीधरराव फिरून आले. शोभाताई उठून स्नान वगैरे आटपून स्वयंपाकाला लागल्या. श्रीधररावांनी आपले सर्व आवरले आणि
7:45 ऑफिसला ते निघून साखरपुड्याला जायचं होते, म्हणून त्यांनाही पटपट स्वयंपाक पाणी आवरल्यानंतर त्या बाहेर जाण्याच्या तयारीला लागल्या. साखरपुड्याला जायचे असल्याने कपाटातील दागिने काढण्यासाठी त्यांनी कपाट उघडले आणि त्यांना धक्काच बसला. तेथे दागिने नव्हते. त्यांनी पूर्ण कपाट धुंडाळले पण व्यर्थ. मग मात्र त्या ओक्साबोक्षी रडू लागले. शेजारचे आले. त्यांनी हा प्रकार ताडतीने श्रीधररावांना ऑफिसमध्ये व शोभाताईंच्या आईला फोनद्वारे कळवला. शोभाताईची आई लगेचच रिक्षाने आले. आईला पाहून शोभाताईंना जास्तच रडू येऊ लागले. त्यांच्या आईने त्यांना शांत केले. हे पहा शोभा, माझी लक्ष्मी मातेवर श्रद्धा आहे. मी सांगते तू मातेचे व्रत कर, सगळे व्यवस्थित होईल. त्यांच्या आईंनी सल्ला दिला. आईने सांगितल्याप्रमाणे शोभाताईंनी परत एकदा स्नान केले व 11 शुक्रवारचा मातेच्या व्रताचा संकल्प सोडला. लगेचच मातेच्या जपी त्यांनी मनोभावी सुरू केला. तेवढ्या श्रीधररावही आले. शोभाताईंनी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. श्रीधरराव लगेचच त्यांना घेऊन तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस चौकीवर गेले. तेथे तक्रार नोंदवून ते चौकीतून बाहेर पडत होते. तेवढ्यात त्यांच्या सोसायटीचा रखवालदाराने घेऊन एक पोलीस येत असल्याचे श्रीधररावांना नवल वाटले. आपले संकट विसरून श्रीधररावांनी त्या पोलिसाला त्याला का धरून आणलंय असे विचारले. तेव्हा तो पोलीस म्हणाला, हा सराफ गल्लीत संशयातासारखा फिरत होता. मला शंका आली म्हणून ह्याला मी पकडले, तर ह्याच्याकडे दागिने सापडले, त्यामुळे त्याची बोबडी वळली. हे चोरीचे दागिने असावेत असे मला वाटले, म्हणून मी त्याला धरून आणलं आहे. पोलिसांनी इन्स्पेक्टरासमोर ते दागिने ठेवताच शोभाताईंनी ते ओळखले. रखवालदारानेही चोरी कबूल केली. इतक्याच लवकर दागिने सापडले ह्यांचे श्रीधररावांना खूप आश्चर्य वाटले. पण हे देवीच्या व्रताचेच फळ होत आहे ह्याची खात्री शोभाताईंना होती. म्हणून त्यांनी ठरविल्याप्रमाणे 11 शुक्रवारचे व्रत केले. उद्यापनाच्या दिवशी 21 पुस्तके सुहासिनी व कुमारिकांना भेट दिले. मनोभावी म्हणा, जय श्री लक्ष्मी माता. शरदराव हे एक प्रामाणिक व्यवसाय त्यांचा एक भागीदार होता. पण शरदरावांना काहीही न कळवता तो बाहेर पडल्यामुळे शरदरावांवर मोठे संकट कोसळले. भरपूर कष्ट करूनही त्यांचा धंदा नीट चालेनासा झाला. 6 महिन्यात ते पूर्ण खचले. परंतु त्यांची पत्नी धार्मिक सुशील असल्याने ती त्यांना सतत धीर देत असे. त्यामुळे तरी त्यांनी अजून धंदा पूर्ण बंद केला नव्हता. शरदरावांची पत्नी खूप दिवस माहेरी गेली नव्हती. आईपेक्षाही तिच्या काकूची ती जास्त लाडकी होती. एक दिवस काकू तिला भेटायला आली. काकूंनी तिच्या संसाराविषयी कळवळाने विचारपूस केली. कुणाला तरी मनातील दुःख सांगितल्याने मनावरचा ताण नक्कीच कमी होतो. तिने आपले दुःख काकूला सांगितले. काकूने तिला 11 किंवा 21 शुक्रवारचे श्रीलक्ष्मी मातेचे व्रत करण्यास सल्ला दिला. काकू गेल्यावर ती लगेचच जवळच असलेल्या धार्मिक पुस्तकाच्या दुकानात गेली. श्रीयंत्र असणाऱ्या मातेच्या श्री वैभवलक्ष्मी माता व्रत कथा हे पुस्तक तिने खरेदी केले. घरी आल्यानंतर एकाग्र चित्तेने ते पुस्तक तिने वाचले. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. उद्यापासून लगेचच मातेचा व्रत करण्याचा तिने संकल्प केला आणि दुसऱ्या दिवसापासून खरोखरच व्रती सुरू केली. मम्मा
दुसऱ्या दिवसापासून खरोखरच व्रतही सुरू केले. दुसऱ्या शुक्रवारी शंकरराव आनंदी 21व्या शुक्रवारी मातेच्या व्रताचे भक्तिभावाने उद्यापन केले. व्रताचे 11 पुस्तके भेट म्हणून वाटली. स्वतःच वाचलेल्या व्रताचे पुस्तक मात्र अमूल्य ठेवा म्हणून आपल्या संग्रही ठेवले. आपणासी वैभवलक्ष्मी मातेचा कृपा प्रसाद लावा. मनोभावे म्हणा, जय श्री वैभवलक्ष्मी माता. प्रथमेशने SSC ची परीक्षा दिली होती. महिन्यातच त्याचा निकाल लागला. प्रथम श्रेणीत तो पास झाल्याचे पाहून घरातील सर्वांना खूप आनंद झाला. चांगल्या गुणामुळे त्याला लगेच एखादी चांगली नोकरी मिळेल अशी सर्वांनाच आशा नव्हे तर खात्री होती. त्याने नोकरी शोधण्यास सुरुवात केली, पण त्याची निराश झाली. आतापर्यंत आपण चांगल्या श्रेणीत पास झालो, त्यामुळे आपल्याला ताबडतोब नोकरी मिळणारच या त्याच्या अहंतेला तडा गेला. त्याच्या जवळ वशिला नसल्यामुळे त्याला कुठेही नोकरी मिळत नव्हती. त्याने एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्येही नाव नोंदवले. घरातील परिस्थिती सर्वसामान्य असल्यामुळे त्याला नोकरीची अत्यंत गरज होती. त्याच्या घराजवळ मालतीताई राहत होत्या. प्रथमेशची आई लीलाताई त्यांची मैत्रीण होती. म्हणून मालतीबाईंनी श्री लक्ष्मी मातेच्या व्रताच्या उद्यापनाचे आमंत्रण त्यांनी तिला दिले. उद्यापनाच्या वेळी मालतीबाईंनी 11 सुहासिनींना हळद कुंकू लावून त्यांची ओटी भरून श्री वैभवलक्ष्मी माता व्रत कथा हे मातेचे व्रताचे पुस्तक भेट दिले. खिरीचा प्रसाद दिला. लीलाताईंनी या दुःखातही देवावर त्यांचा विश्वास होता. त्यांचं संस्कारशील मन देवाला विसरलं नव्हतं. तोच ह्यातून आपल्याला मार्ग दाखवेल ह्याची त्यांना खात्री होती. त्यांना त्यांच्या मैत्रिणीची शीलाची आठवण झाली. तिने आठवण होताच तिने श्री लक्ष्मी मातेच्या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी व्रताचे पुस्तक भेट दिल्याचे आठवले. तो सारा प्रसंग आठवल्यामुळे त्यांनी आपण हे व्रत करावे असे ठरवले. कपाटातून जपून ठेवलेले पुस्तक बाहेर काढले. ते वाचल्यानंतर तर त्यांचा निश्चय अधिक पक्का झाला. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. त्यांनी स्नानाने विधी आटोपल्यानंतर श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत सुरू केले. व्रताच्या 3ऱ्या शुक्रवारी त्यांना शाळा मैत्रीण मीना त्यांना रस्त्यात भेटली. दोघेही खूप गप्पा मारल्या. बोलण्याच्या ओघात सरलाताईंनी आपल्या सध्याची अवस्था सांगितली. मीनाला कमलाचा कुशाग्र बुद्धिमत्ता माहीत होती. तिला कापड्याचं दुकान सुरू करण्याचा व्यावसायिक सल्ला दिला. तिला आपल्या पतीच्या ओळखीने सर्व चांगल्या गिरण्यातून कापड मिळवून देण्याचा आश्वासन दिला. सरलाताईंना मीनाचा हा सल्ला पटला. मीनाने आपला शब्द खरा केला. तिच्या नवऱ्याच्या ओळखीने सरलाताईंना चांगले कापड मिळू लागले. त्यामुळे त्यांचे कापडाची दुकान जोरात चालू लागले. सरलाताईंना मोठे उत्पन्न मिळू लागले. श्री लक्ष्मी मातेच्या कृपा आशीर्वादाने दुकानात भरभराट होऊन सरलाताईंनी बंगला आणि नवीन दुकाने विकत घेतले. श्रद्धापूर्ण अंतकरणाने व्रत केल्यामुळे हे फळ होते. तेव्हा मनोभावी मला जय श्री वैभवलक्ष्मी माता. ओके. पुष्पाबाई आपले पती आणि 2 मुलासह सुखा समाधानाने संसार करत होत्या. त्यांची मोठी मुलगी 6 वर्षाची तर लहान मुलगा 2-2.5 वर्षाचा होता. एकदा पुष्पाबाई आपल्या दोन्ही मुलासह तीर्थ यात्रेला गेल्या. त्यांच्या नवऱ्याला सुट्टी नसल्यामुळे ते त्यांच्याबरोबर जाऊ शकले नाही. यात्रे ठिकाणी पोहोचल्यावर देवाला जाण्यापूर्वी नदीमध्ये स्नान करून मगच देवदर्शनाला जावे असा त्यांनी विचार केला. त्यांचा छोटा मुलगा हरवला. त्यांनी खूप शोधाशोध केली, पण काहीच उपयोग झाला नाही. मुलगा हरवला की कोणी पळवला ह्याबद्दल काहीच तर्क करता येत नव्हता. त्यांच्या सर्व नातेवाईकांना मुलाला शोधले. पोलिसात तक्रार केली. वृत्तपत्रात जाहिरातही दिली. एवढेच काही टीव्हीवरही जाहिरात दिली. वाटेल तितके पैसे खर्च करून मुलाचा शोध घेत राहिले. 2 वर्ष झाले.
पण मुलगा काही सापडला नाही. पुष्पाबाई तर प्रत्येक क्षण मुलाच्या आठवणीने तळमळत राहायचा. झाले त्यांच्या जगण्याचा आनंद केव्हाच निघून गेला होता. शाळा सुरू झाल्या. एका गुरुवारी पुष्पाबाई आपल्या पतीबरोबर मुलासाठी पुस्तके खरेदी करण्यासाठी दुकानात गेल्या. त्यांचे पती मुलीचे पुस्तक खरेदी करत असताना सहज त्यांचे लक्ष स्त्रियांच्या एका गोलक्याकडे गेले. तेथे अनेक स्त्रिया श्री वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताची पुस्तिका विकत घेत होत्या. हे काय आहे हे तरी पहावे म्हणून त्यांनीही एक पुस्तक विकत घेतले. घरी आल्यावर त्यांनी ते पूर्ण वाचून काढले. मातेच्या कृपा आशीर्वादाने वेगवेगळ्या अनुभव चमत्कार वाचून त्या प्रभावित झाल्या आणि मग त्यांनीही व्रत करण्याचा मनोमन संकल्प केला. त्यांनी दयाळू मातेच्या सांगितल्याप्रमाणे शास्त्रोचित पद्धतीने मी हे व्रत 21 शुक्रवार करेन. 21 सुहासिनीने या व्रताचा पुस्तिका वाटेल. पण माते फक्त माझा हरवलेला मुलगा परत मिळू दे ग. प्रथमच त्या रात्री इतक्या दिवसांनी त्या शांतपणे झोपल्या. पहाटे त्यांना स्वप्न पडले. स्वप्नात त्यांच्या मुलगा त्या तीर्थक्षेत्राच्या मंदिराजवळ खेळत असल्याचे दिसले. सकाळी त्यांच्या पतीला जेव्हा जाग आली तेव्हा लगेचच त्यांनी आपल्या पतीला आपल्याला पहाटे पडल्याचे स्वप्न सांगितले. दोघं उभयंतांनी झटपट स्नान उरकले. नंतर दोघांनीही श्रीयंत्राला आणि लक्ष्मी मातेच्या सर्व प्रकारच्या फोटोला मनापूर्वक नमस्कार केला. आपण दोघेही तुझ्या स्वप्नस्थळी म्हणजेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज पुन्हा एकदा जाऊ असे पतीने सांगताच त्या लगेच तयार झाल्या. ते दोघेही मुलीला घेऊन एसटीने पुन्हा तीर्थयात्रेच्या ठिकाणी पोहोचले. मनामध्ये लक्ष्मी मातेचे जप चालूच होते. मंदिराजवळ दोघेही शोधक नजरेने पाहतात होते आणि आश्चर्य चमत्कार गावात तसेच घडले. पुष्पाबाईंनी स्वप्नामध्ये जेथे आपला मुलगा पाहिला होता तेथेच तो जागेपणात खेळत होता. त्यांच्या जवळच एक जोडपे बसलेले होते. पुष्पाबाईंना पळत जाऊन आपल्या मुलाला मिठीत घेतली त्याच्यावर चुंबनाचा नुसता वर्षाव केला. तेव्हा तो मुलगा घाबरला आणि त्या जोडप्याकडे बघून रडू लागला. त्या जोडप्याने 2 वर्ष त्या मुलाचे पालनपोषण केल्याने तो त्यांनाच जाऊन बिळगला होता. जेव्हा पुष्पाबाईंनी आणि त्यांच्या पतीने व्रत प्रथातील झालेले सर्व घटना त्यांना सांगितली तेव्हा तो मुलगा तुमचाच आहे हे त्या जोडप्याने मान्य केले. जोडप्याला यात्रेहून परत जाताना तो मुलगा रेल्वेमध्ये रडत असताना सापडला. रेल्वेमध्ये तो मुलगा कसा आला हे त्यांना सुद्धा माहीत नव्हते. सगळ्यांना त्यांनी विचारलं तरी कोणीच तो मुलगा ओळखीचा असल्याचं सांगितले नाही. मग त्यांनी त्याला आपल्याबरोबर घरी नेले व आपल्याच मुलगा समजून प्रेमाने वाढवले. पुष्पाबाईंनी त्यांना मुलगा परत देण्यासाठी त्यांनी कोणताही टाळाटाळ केली नाही. तर जोडप्याने स्वखुशीने त्यांचा मुलगा त्यांना परत दिला. त्या उभयंताचे आभार मानून पुष्पाबाई पतीसह आपल्या घरी परत आल्या. घरात मुलामुळे पुन्हा आनंद पसरला. श्री लक्ष्मी मातेच्या व्रताचे हे फल आहे. ह्याची त्यांना पुरेपूर खात्री झाली. संकल्प केल्याप्रमाणे त्या दोघांनी 21 शुक्रवारचं संपूर्ण व्रत पुन्हा पूर्ण केले आणि उद्यापनाच्या वेळी 51 पुस्तका भेट वाटली. पुष्पाबाईंच्या घरात घडलेल्या चमत्कारीचा इतरांनाही आश्चर्य वाटला. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित असणारा प्रत्येक जण श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करू लागले. आपणही करून पहा. बोला जय श्री लक्ष्मी माता. चलो भाई आरती. एक बाबू हे काय ध्यान करतो यार अवधूत. गाइस पूजा डन हो चुका है. अगर आपको ये वीडियो पसंद आया तो प्लीज़ लाइक शेयर सब्सक्राइब करना. मिलता है किसी और वीडियो के अंदर. तब तक के लिए बाय.